UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। डेंजर झोन मधील मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा घेणार। अमित शहांच्या टार्गेटवर आता मुंबई 1 किंवा 2 ऑक्टोबरला शहा मुंबई दौऱ्यावर डेंजर झोन मधील मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा घेणार। अमित शहांनी महाराष्ट्रात तंबू ठोकला तरी भाजप विजयी होणार नाही। भाजपकडून राज्याच्या तख्तावर तकलादू माणसं, संजय राऊतांचा हल्लाबोल। धर्मवीर 3 चित्रपट काढायला फडणवीसांना काय माहिती? फडणवीसांनी औरंगजेबावर चित्रपट काढावा, राऊतांची टीका। महायुतीच्या नेत्यांची वर्षभर रात्री 9 वाजता बैठक। तिढा असलेल्या 90 जागांवर शिंदे, फडणवीस, अजित पवारांमध्ये चर्चा होणार। महाविकास आघाडी सकाळी 11 वाजता पुणे मेट्रोचं उद्घाटन करणार। उद्घाटनाला उशीर होत असल्यानं प्रवाशांचे हाल होत असल्याचा आरोप। मोदी रविवारी पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात। ठाकरे गटाची युवासेना आणि एबीव्हीपी मध्ये थेट लढत। पहिल्यांदाच सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष। शिंदे, फडणवीस, अजित पवार आज शिर्डी दौऱ्यावर। विखेंच्या शिर्डी मतदारसंघात महिला सशक्तीकरण मेळावा। 30 ते 40 हजार महिला कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा अंदाज। अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज अहमदनगरमधील श्रीरामपूर बंद। शिवरायांच्या स्मारकासह श्रीरामपूर जिल्हा घोषित करण्याची मागणी। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट उदय सामंतांना टक्कर देणार। सामंतांविरोधात ठाकरे गटाकडून राजेंद्र महाडिक, उदय बने, प्रदीप साळवी इच्छुक। रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार। मी महायुतीचाच उमेदवार असणार, जयस्वाल यांची प्रतिक्रिया। राज ठाकरे आजपासून 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर। 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। अमरावतीत राज ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर। अक्षयचा मृतदेह दफन करायला बदलापूर, अंबरनाथ आणि कळव्यात विरोध। दफन करायला जागा मिळत नसल्यानं अक्षयचं कुटुंबीय हायकोर्टात अर्ज करणार। सुनील तटकरेंची केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या समितीवर नियुक्ती। सुनील तटकरे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदी। 1 ऑक्टोबरपासून राज्यात 110 कापूस खरेदी केंद्र सुरू होणार। भारतीय कापूस महामंडळाची हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात माहिती। कोलकात्यातील ऐतिहासिक ट्राम सेवा बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। नाराज ट्राम प्रेमींकडून आंदोलनाचा इशारा। समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा मासेमारीवर परिणाम। समुद्रात सध्या वादळी परिस्थिती। 4 दिवसांपासून कोकण किनारपट्टीवरील मासेमारी ठप्प। अतिवृष्टीचा राज्यातील 12 जिल्ह्यांना फटका। 33,000 हेक्टरवरील पिकं पाण्यात। सोयाबीन, मका, उडीदसह कापूस, कांदा आणि भाजीपाल्यांचंही नुकसान। बिल्किस बानो प्रकरणी गुजरात सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। दोषींच्या सुटकेवर राज्याविरुद्ध केलेल्या टिप्पण्या रद्द करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली होती। भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये आजपासून दुसरा कसोटी सामना। निर्णायक सामन्यावर पावसाचं सावट। 2 सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।